उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला मोहम्मद आपल्या कुटुंबासह बहलगड परिसरात राहण्यासाठी आला होता. आपला प्रांत सोडून हरियाणामध्ये येण्याचे कारण होते त्याची बायको शबाना. तिचे गाव बहलगड परिसरात असल्याने लग्नानंतर उत्तर प्रदेशमध्ये काही दिवस राहिल्यानंतर तिने नवऱ्याकडे हरियाणामध्ये राहण्यास जायचा तगादा लावला. मोहम्मदचे काही चालले नाही. रूपवान बायकोच्या अधीन झालेला मोहम्मद आपले घर गाव प्रांत सोडून परप्रांतात राहायला आला. आपल्या बायकोला आपण खुश ठेवावे असे त्याला वाटत होते. ती नाराज झालेली त्याला आवडत नव्हते. ती या भागात राहण्यासाठी आल्यापासून खुशीत दिसत होती. या भागापासून जवळच असणाऱ्या ईदगाह कॉलनीमध्ये शबानाची बहीण राहत होती. तसेच त्याच परिसरात शबानाची आई हलिमा देखील राहत होती. एकूणच काय तर शबानाची आई बहीण तिला नेहमी भेटत असल्यामुळे ती खुशीत असते असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो देखील आनंदात होता, पण त्याला खरे कारणच माहीत नव्हते. शबानाच्या बहिणीचा नवरा साजिद हा गुंड प्रवृत्तीचा होता. अगदी बिनधास्त वागणारा, पोलिसांना न घाबरणारा, खिशात कायम बंदूक बाळगणारा साजिद पाहून तिला आपला नवरा असा अर्धान असावा असे वाटायचे. तिला बहिणीचा हेवा वाटत होता. तिची नजर नेहमी बहिणीच्या नवऱ्यावर खिळून राहायची. हे तिच्या बहिणीच्या लक्षात आले तेव्हा ती मस्करीत म्हणायची, दाजीला खूपच पाहत असते. काय म्हणत आहे ग? माझी सवत होती का काय? त्यावर शबाना खळखळून हसत म्हणायची, नाही ग ताई, तुझ्या संसारात मी कशाला विष घालवू. पण तू नशिबान आहे, तुला जेजूसारखा नवरा मिळाला आहे. मोहम्मद देखील चांगला आहे की आपलं काम आपण असा आहे बिचारा. कोणाच्या आजात नाही मध्यात नाही, तुला चांगले सांभाळतो. आणि काय पाहिजे? ते सगळं आहे ग, पण पुरुष कसा अर्धान पाहिजे. त्याला पाहिलं की जरब वाटली पाहिजे. त्याला सगळे घाबरतात, तो आपल्या मुठीत राहतो. हे किती मस्त वाटतं असेल तुला. हो ग बाई, पण या आडदांड पुरुषांना सांभाळायचं तर कठीण असतं. आणि रात्री त्यांचं प्रेम सोसताना डोळ्यात पाणी येतं तेव्हा कळतं. डोळा मारत बहीण हसली. शबानाने देखील तिला हसून साथ दिली. म्हणजे जिजू रडवतात म्हणे की तुला? नाही ग, सहज आपलं म्हणले, पण जरा दादागिरीच असतेच की. मला पण आवडली असती ग दादागिरी, पण माझा नवरा तसं नाही करायचा. मग आधीच नापसंत करायचं ना. बहिणीनं स्पष्टच सांगितलं. माहीत असतं तर नकारच दिला असता. तिच्या या बोलण्यावरच बहीण म्हणाली, आता बोलून काही उपयोग नाही. आई त्याच्याबरोबर संसार कर, माझ्या नवऱ्याकडे बघू नको. बहिणीचा टोमणा शबानाने ओळखला. जिजूबद्दल नाही बोलत मी, त्यांचा भाऊ समीर देखील त्यांच्या मागे आहेच की. मग बहिणीची कळी खुळली. म्हणजे समीरवर तुझी नजर आहे तर मी करते मदत, असे तिने शबानाला सांगितले. आता बहिणीने काही ना काही कारणाने दीर समीरला शबानाकडे पाठवायला सुरुवात केली. समीरही कुख्यात गुंड होता. तो तसा बायकांपासून लांबच राहत होता, पण अलीकडे तो शबानाकडे वारंवार जाऊ लागला. शबाना त्याचे हसून स्वागत करायची, त्याला चहा पाणी विचारायची. इतर बायका त्याला पाहताच तोंड लपवायच्या, पण शबाना मात्र त्याच्यासोबत हसून बोलायची. त्यामुळे तो तिच्याकडे आकर्षित होत गेला. आता तो तिच्यासोबत गप्पा मारत घरामध्ये थांबू लागला. गप्पा दिवसेंदिवस जास्त रंगत चालल्या. मोहम्मद कामानिमित्त दिवसभर घरातून बाहेर असायचा, तर घरात एकट्या असलेल्या शबानाला समीरची सोबत मिळत होती. दोघांमधील जवळीक वाढत चालली होती. मला बघितले की बायका बाजूला होतात. तुम्ही तर माझ्यासोबत अगदी हसत खेळत बोलता, तुम्हाला भीती वाटत नाही का? त्याने तिला सहजपणे विचारले. त्यावर ती जोरात हसत म्हणाली, घाबरायला तुम्ही काय वाघ आहे का? तो म्हणाला, पण मी साधा माणूस पण नाही. माझे कारनामे तुम्हाला माहीत नाही. मी मोस्ट वॉन्टेड आहे, म्हणून काय मला खाणार का तुम्ही? चेष्टेत घेऊ नका, खरोखरच खाऊन टाकीन. खाकी मग, मी कधी नाही म्हणलं. तिने जणू त्याला आव्हानच दिलं होतं. त्याच्या मनात चलबिचल झाली. पुरुष कितीही चांगला किंवा वाईट असू दे, त्याला स्त्रीचा मोह झाला की त्याची अधोगती सुरू होते. अनेक साधू असो वा राक्षस बाईच्या नादाने नष्ट झाल्याची उदाहरणे आहेत. समीरही तिच्या बोलण्याने फसत गेला, तिच्या मोहात गुंतत गेला. मोहम्मद कधी कधी आपल्या गावी जात होता, तेव्हा शबाना आपल्या बहिणीकडे वा आईकडे राहण्यासाठी जात होती. पण आता परिस्थिती वेगळी झाली होती. मोहम्मद तिला बहिणीकडे सोडून गावी गेला.
तेव्हा मी राहते एकटी असे बहिणीला सांगून ती आपल्या घरी परत गेली. ती घरात एकटीच आहे हे आधीच तिने समीरला कळवले होते. तसेच घरात शबानाने त्याला समजेल या पद्धतीनेच माझी बहीण घरी एकटी आहे, त्या बाजूला गेला तर चक्कर मारून ये असे धीर समीरला सांगितले. तो त्या संधीची वाट पाहत होता. काळोख पसरू लागला तसा समीर तिच्या घरात शिरला. घरात शिरताच त्याने दरवाजा बंद केला. हे काय करताय, ती त्याला आडवत म्हणाली. चुप बस, लोक ऐकतील, त्याने धमकावले. होय, पण तुम्ही आतमध्ये का आला? तुला सांगितलं होते ना मी तुला खाऊन टाकीन तुला. कधी तिने त्याच्या नजरेला भिडवत आव्हान दिलं. आता असे म्हणत त्याने तिच्यावर झडप घातली. तिला आपल्या बळकट बाहूत जोरात आवळून धरले आणि तिच्या मौशार ओठांचे तो चूषण करू लागला. त्याचा तो रानटी स्पर्श तिच्या अंगावर शहारे आणणारा होता. त्याचे शरीर मजबूत होते, हात राखट होते आणि त्याची मिठी घट्ट होती. त्या राखट हातांनी तो तिचे मुलायम शरीर निर्दयीपणे कुस्करत होता. तिच्या ओठांचे चावे घेत होता, जीभ चेहऱ्यावरून गालावरून फिरवत होता. त्याला धीर धरवत नव्हता. त्याने अत्यंत जलद गतीने तिचे कपडे काढून फेकून दिले. तिला पूर्ण नग्न करून बेडवर पाडले आणि तो तिच्यावर स्वार झाला. तिचा नाजूक देह त्याच्या मजबूत देहाखाली चांगलाच रगडून निघत होता. तिला त्या वेदनाही आनंददायी वाटू लागल्या. या रानटी कामक्रीडांनी तिचे अंग ठणकू लागले असले तरी ते तिला सुख वाटू लागले होते. पतीचा नाजूक प्रणय आणि या गुंडाचा हा रानटी समागम यात जमीन आसमानाचे अंतर होते. तिला हा रानटीपणाच जास्त आवडला. समीरच आपला नवरा असावा असे तिला वाटू लागले. मोहम्मद गावी होता तोवर समीरच शबानाचा नवरा बनला होता. या 2-4 दिवसात त्याने तिला इतके रगडून काढले की ती त्याच्या अधीन झाली. तिला आता नवरा नकोसा झाला होता. समीरसोबत राहण्याची तिला इच्छा होती. आता चोरीचुपी त्या दोघांचे शरीर संबंध सुरू झाले. याची खबर बहिणीमार्फत तिच्या आईला झाली. आपली मुलगी नवऱ्याचा विश्वासघात करून परपुरुषासोबत संबंध ठेवते हे पाहून कोणत्याही आईला राग आला असता. तिने मुलीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या असत्या, पण इथे झाले उलटेच. आई हमीलाने मुलगी शबानाला प्रोत्साहन दिले. तिला मोठा जावई जसा गुंड आहे तसा लहान जावई गुन्हेगार असावा, म्हणजे तो भरपूर पैसा कमवेल असे वाटत होते. मोहम्मद एक सज्जन माणूस होता. तो काय करणार आयुष्यात, त्यापेक्षा समीर बरोबर शबानाचे लग्न झाले तर बरे होईल असे हमीलाला देखील वाटू लागले. म्हणजे दोन्ही मुले एका घरात नांदतील असा विचार करून तिनेही मुलीला समीर बरोबर राहायला पाठिंबा दिला. तिकडे समीरला देखील तिची चटक लागली. तिला भोगण्यासाठी तो आता कोणत्याही पातळीवर उतरायला तयार झाला. आता तिच्यासोबत सुख घेण्यात केवळ तिच्या नवऱ्याचा अडसर होता. त्याला बाजूला केले तर ती कायमची त्याची होणार होती हा विचार त्याने शबानाला बोलून दाखवला. तिनेही लगेच होकार दिला. ज्या नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवला, घर सोडले, तिच्यासोबत परप्रांतात राहण्यासाठी आला, त्याचा कसलाही त्रास नसताना केवळ आपल्या या विचारासाठी तिने त्याला संपवण्याचा विचार पक्का केला. या सगळ्या कारस्थानापासून तिचा नवरा मोहम्मदला काही माहीत नव्हतं. शबाना आणि तिची आई हलीमा या दोघींनी मोहम्मदला वाटेतून दूर करण्याचा कट रचला. यामध्ये हमीलाही आपला मोठा जावई साजिद याला सामील करून घेतले. साजिदला समजले की शबाना आणि त्याचा भाऊ समीर यांचे बराच काळापासून अवैध संबंध होते. याची कुणकुण आता मोहम्मदला लागली होती. त्यामुळे त्याची मेवणी नवऱ्याला सोडून देऊ इच्छित होती. त्याची सासू हलीमा देखील शबानाला तिचा भाऊ समीर सोबत राहावे अशी इच्छा होती. परिणामी मोहम्मदच्या हत्येचा कट रचण्यात आला. सजिदाने मोहम्मदला दारू पिण्याच्या बहाण्याने बहालगडमधील सरोवर पॉर्टिको हॉटेलजवळील एका धार्मिक स्थळी बोलवले. काही ध्यानीमनी नसल्याने तो आला. तिथे साजिद आणि समीर हे दोघे भाऊ आधीपासूनच दारू पीत बसले होते. मोहम्मद तिथे आल्यावर त्या दोघांनी त्यालाही दारू पाजली. बोलता बोलता त्या दोघांनी त्याला इतकी दारू पाजली की त्याला हालचाल देखील करता येईना. मग संधी साधून समीरने त्याच्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला. त्याच्यावर सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्या दोघा भावांनी आधीच आणून ठेवलेले पेट्रोल काढले. त्यानंतर मोहम्मदच्या अंगावरील सगळे कपडे काढून घेतले. केवळ अंडरवेअरवर त्याचा मृतदेह त्यांनी पेटवून दिला. आगीचा भडका उडाला. मृतदेह जळू लागला तसे ते दोघे तिथून पसार झाले.
दिनांक 12 सप्टेंबर रोजी बलगड चौकात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. तो कोणाचा आहे, त्याला कुणी मारला असावं याचा काही सुगावा पोलिसांना लागला नाही. दिवसामागून दिवस जात होते, पण त्या मृतदेहाची गूढ कायम होती. आता हा खून उघडकीस येणार नाही या विचाराने सर्व मारेकरी निवांत झाले होते. शबाना आणि समीरच्या कामक्रीडा आता चांगल्याच रंगू लागल्या होत्या. आपल्या दोन्ही मुली सुखात असल्याचे पाहून हलिमाही खुश झाली होती. आपल्या दोन्ही मुली सुखात असल्याचे पाहून आई हलिमा देखील खुश होती. पण त्यांनी केलेला गुन्हा काही लपणार नव्हता. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाच्या दिवशी कुंडली गुन्हे शाखेच्या झालेल्या चकमकीत 2 गुन्हेगारी सहभागी झाले आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. शनिवार 3 जानेवारी रोजी पोलिसांनी शबाना आणि हमीलाला अटक केली, ज्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि तुरुंगात पाठवण्यात आले. साजिदला न्यायालयात हजर केल्यानंतर कोठडीमध्ये पाठवण्यात आले, तर एन्काउंटरमध्ये जखमी झालेल्या समीरवर खानपूर PGI येथे उपचार सुरू आहे. पोलीस प्रवक्ते रवींद्र कुमार म्हणाले, 12 सप्टेंबर 2025 रोजी बलगड पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या मोहम्मदच्या हत्येप्रकरणी 2 महिला आणि 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मदची बायको शबाना आणि सासू हमीला त्याच्या हत्येचा कट रचत होत्या आणि समीर आणि साजिदने हा गुन्हा केला आहे. समीर आणि सजीद हे दोघे सख्खे भाऊ आहे. शबाना आणि हमीलाला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले आहे, तर साजिदला न्यायालयात हजर करून रिमांडवर घेण्यात आलं आहे. समीरला चकमकीत गोळी लागली आणि त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.